सन्माननीय सदस्यांना मी सांगितलं की माळशिरस सारखा समृद्ध तालुका राजकीयदृष्ट्या पण समृद्ध आहे. मंत्र्यांनी माझ्या तालुक्याचा उल्लेख समृद्ध तालुका म्हणून उल्लेख केला, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. सभापती महोदय, सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 1026 ग्रामपंचायती आहेत आणि त्यापैकी स्मशानभूमी नसलेल्या ग्रामपंचायतींची संख्या 178 आहे आणि जवळपास 120 ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध आहे, पण तरी देखील शासनानं उत्तर जे दिलेलं आहे आणि 18 गावांमध्ये स्मशानभूमी शेड मंजूर आहेत, पण उर्वरित 120 गावांमध्ये जागा उपलब्ध नाही. त्यामुळे माझा प्रथम प्रश्न असा आहे सरकारला, शासनाला, की ह्या जागा उपलब्ध नसण्याची अनेक कारणं असतात, ते आपण सर्वजण अनुभव घेतो. न्यायप्रविष्ट असतात, जागा तंटा असते, बांधावरचे वाद असतात. तर हे सोडवण्यासंदर्भातलं शासन हा सोलापूर जिल्ह्याच्या अनुषंगाने जरी प्रश्न असला तरी हा संपूर्ण महाराष्ट्रात हे परिस्थिती निर्माण आहे आणि त्यामुळे ह्या संदर्भात काही स्पेशल यंत्रणा, स्पेशल ड्राईव्ह स्मशानभूमीच्या जागेसंदर्भातला शासन काही स्पेशल ड्राईव्ह घेणार आहेत का, काही जबाबदारी देऊन कोणाकडनं, तर ती लवकरात लवकर सोडवणार आहात का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न त्याच अनुषंगाने आहे की गेल्या वर्षी अतिवृष्टी फार मोठ्या प्रमाणात झाली माडा, करमाळा आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये. जवळपास 90 ग्रामपंचायतींची स्मशानभूमी त्या ठिकाणी अडचणीत आलेली आहे किंवा निकृष्ट दर्जा झालेले रस्ते, तिथं जाण्याची व्यवस्था किंवा ती स्मशानभूमीच वाहून गेली. त्यामुळे त्या स्मशानभूमीला लागणारी जी काही व्यवस्था असते, रस्ता असेल, दिवाबत्ती असेल, तिथं लागणारं शेड असेल, हे जी कामं किती दिवसात पूर्ण करणार, हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर मला एक किती ग्रामपंचायतींना, फार कमीच असणार आहे पण तरी देखील किती ग्रामपंचायतींमध्ये विद्युत दाहिनी आहेत आणि आजच्या प्राप्त परिस्थितीला ह्या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती त्या ग्रामपंचायतींना जिथं विद्युत दाहिनी आहे त्या ठिकाणी विद्युत गॅस पुरवठा करण्याची व्यवस्था शासन काय करते किंवा काय यंत्रणा राबवते. आणि महत्त्वाचा प्रश्न माझा, ताई आपल्यालाही माहीत आहे, आपल्याला कल्पना आहे की आपल्या पुण्यामध्ये खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये दुसऱ्या महायुद्धातली ब्रिटिश टाईम ही स्मशानभूमी आहे आणि ती स्मशानभूमी ब्रिटिश टाईमची ते अजूनही ब्रिटिश गव्हर्नमेंट मेंटेन करतं. तिथल्या केअरटेकरचा पगार, तिथला सगळा मेंटेनन्स हा ब्रिटिश गव्हर्नमेंट करतं. दुसऱ्या महायुद्धातला 80 वर्ष झाली आणि त्यामुळं मला आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करायची आहे, सूचनाही करायची आहे, मंत्री महोदयांना देखील विनंती करायची आहे. 27,000 ग्रामपंचायती आहेत महाराष्ट्रात. त्यातल्या ढोबळमानानं आपण जर अंदाज घेतला तर नदीकाठची किंवा डोंगर भागातली पूर परिस्थिती जिथे येते अशी जवळपास 10,000 ग्रामपंचायती असणार आहेत कोकणातल्या सगळ्या धरून. आणि त्यामुळं कमीत कमी जर ब्रिटिश गव्हर्नमेंट 80 वर्षानंतर सुद्धा पुण्यातली कंटेनमेंटची स्मशानभूमी मेंटेन करत असेल तर कमीत कमी नदीकाठची गावं, पूर परिस्थितीतली गावं, कोकणातली गावं ही त्या स्मशानभूमीची शेवटचा 1 किलोमीटर तरी कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते करेल का? 10,000 किलोमीटर रस्ते होतील 1 किलोमीटर जरी करायचं म्हटलं तरी. PWD, रुरल डेव्हलपमेंट, ग्रामविकास खातं, मी त्या अंतर्गत जात नाही, पण शासनानं म्हणून हा धोरण केलं पाहिजे किंवा निर्णय घेतला पाहिजे की ते 1 किलोमीटर तरी शेवटचा रस्ता, रात्री अपरात्री जावं लागतं, व्यवस्था नाही. आणि ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या 178 ग्रामपंचायती आहेत त्यांचा स्मशानभूमी नाही, त्यांना देण्या जागेची व्यवस्था किती दिवसात करणार, अशा प्रकारची विनंती आहे. सन्माननीय मंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, सोलापूर जिल्ह्यातल्या स्मशानभूमी संदर्भातली लक्षवेधी सन्माननीय सदस्य महोदयांनी या ठिकाणी उपस्थित केले. सोलापूर जिल्ह्यामध्ये 1026 गावं आहेत आणि 1026 गावापैकी 848 गावामध्ये स्मशानभूमी आहे आणि 178 गावामध्ये स्मशानभूमी नाही. 178 गावामध्ये ज्या ग्रामपंचायती अशा आहेत की ज्या ठिकाणी स्मशानभूमी नाही, त्यातल्या 120 ग्रामपंचायतीमध्ये जागा उपलब्ध आहेत. स्मशानभूमी शेड मंजूर झाले आणि आता झालेल्या ग्रामपंचायत संख्या 18 आहे. 120 पैकी साधारण 178 पैकी साधारण 58 गावामध्ये स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न आहे. न्यायप्रविष्ट आहेत, काही तक्रारी आहेत, मोजणीचे वाद आहेत, बाकीचे विषय आहेत.
58 गावामध्ये स्मशानभूमी सध्या नाही आहे. जागेचा प्रश्न आहे. आपण सातत्यानं बघतो की सोलापूर जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा स्मशानभूमीची जी संख्या आहे, स्मशानभूमी नसलेल्या गावाची संख्या जी लक्षणीय आहे. खास करून आपण बघतो की अनेक तालुके असतील, म्हणजे अगदी माळशिरस तालुक्याचं उदाहरण घेतलं की ज्या ठिकाणी समृद्ध तालुका म्हणून आपण बघतो की त्या ठिकाणी 10 गावात, माळशिरस तालुक्यात सुद्धा 10 गावामध्ये स्मशानभूमी नाही. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये या स्मशानभूमी संदर्भात शासनानं गांभीर्यानं काम करण्याचा निर्णय घेतला आणि सातत्यानं शासन या संदर्भात गंभीर आहे. पहिला प्रश्न सन्माननीय सदस्य महोदयांनी विचारला होता की असा स्पेशल ड्राईव्ह राज्यस्तरावर सरकार घेणार का, असा एक प्रश्न विचारला होता. 20 फेब्रुवारी 2026ला आपण शासनाने एक आदेश काढलेला आहे. त्यामध्ये सन्माननीय कलेक्टर असतील, सन्माननीय CO असतील आणि संबंधित अधिकारी असतील यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की ज्या ज्या गावामध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही अशा गावाच्या स्मशानभूमीच्या जागेसाठी स्पेशल ड्राईव्ह घेऊन लवकरात लवकर स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करण्यासंदर्भातल्या सूचना सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना शासनानं 20 फेब्रुवारी 2026ला दिलेल्या आहेत. त्यामध्ये ज्या ठिकाणी स्मशानभूमी नाही त्या ठिकाणी शासकीय जमीन अथवा ग्रामपंचायतीची जमीन उपलब्ध आहे अशा गावाची स्वतंत्र यादी तयार केली पाहिजे. ज्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जमीन उपलब्ध नाही, ज्या ठिकाणी नदी ओढा लगत शासकीय जमीन उपलब्ध आहे का, यासाठी ग्रामसेवक गटविकास अधिकारी यांचे मार्फत स्वतंत्र यादी तयार करून घ्यावी अशाही सूचना दिलेल्या आहेत. तदनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी ज्या ठिकाणी जमीन उपलब्ध नाही अशा गावामध्ये जमीन मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तातडीने सादर केला पाहिजे अशाही सूचना दिलेल्या आहेत. अशा सूचना दानपत्राच्या संदर्भात असतील किंवा ज्या गावामध्ये शासकीय जागा उपलब्ध आहे पण त्या ठिकाणी निधी अभावी काम मंजूर नाही अशा ठिकाणी तातडीने कारवाई करण्यासंदर्भात त्याही सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना शासनानं दिलेल्या आहेत. हे देत असताना याची चर्चा या निमित्तानं होत असताना स्मशानभूमीच्या बाबतीत एक आपण वेगळा निर्णय आपण घेतला की शासनाचं कुठलंही विकास काम मंजूर होत असेल तर त्या मंजुरी देत असताना त्या गावानं की त्या ग्रामविकास अधिकाऱ्यानं NOC देणं आता बंधनकारक केलेलं आहे की गावामध्ये सुसज्ज अशी स्मशानभूमी आहे असा दाखला मिळाल्याशिवाय दुसऱ्या कामांना मान्यता दिली जाणार नाही. आणि ज्या गावांमध्ये स्मशानभूमी नाही असा दाखला येईल तेव्हा पहिलं काम स्मशानभूमीचं केलं जाईल आणि मग बाकीच्या कामांना मान्यता दिली जाईल. अशा पद्धतीचा शासन GR पण शासनानं आता 20 फेब्रुवारी रोजीच काढलेला आहे. त्यामुळं या संदर्भात शासनाची भूमिका अगदी तातडीने या गावांना स्मशानभूमी मिळाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे. राज्यस्तरावर शासनाने एक निर्णय घेतला 10 ऑक्टोबर 2025ला की या स्मशानभूमीच्या अनेक समस्या आहेत. या समस्या संदर्भात एक राज्यस्तरीय समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून समितीला सूचना दिलेल्या आहेत की आपण काय काम केलं पाहिजे या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे राज्यातील स्मशानभूमीबद्दलची सद्यस्थिती काय आहे, स्मशानभूमीचं अद्ययावतीकरण करण्यासाठी आणि स्मशानभूमीचा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी काय उपाययोजना सुचवल्या पाहिजेत, हिंदू समाजातील दहनभूमी दफनभूमी या विषयावर स्वतंत्र अध्ययन करणे, ग्रामीण भागातील सामाजिक परिस्थिती आणि हिंदू स्मशानभूमी व सर्व जातीच्या नागरिकांसाठी खुल्या करण्याबाबत आढावा घेणे, उपाययोजना सुचवणे अशा या सगळ्या गोष्टीवर एक अभ्यास समिती नेमलेली आहे. त्याही समितीची एक बैठक झाली. बाकीच्या बैठका घेऊन याच्या पुढची कारवाई शासन या अनुषंगानं करेल. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रत्येक गावाला गाव तिथं स्मशानभूमी ही भूमिका आता ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपण घेतोय आणि गाव तिथं स्मशानभूमी हा विषय आपण घेऊन पुढे काम करतोय. या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की 90 ग्रामपंचायती पूर्वी पूर आला सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि त्या ठिकाणी काही स्मशानभूमीचं नुकसान झालेलं आहे.
त्या संदर्भातला आपण सर्वे केलेला आहे, त्याचे प्रस्ताव शासनाकडे आलेले आहेत आणि त्यातल्या काय प्रस्तावांना आपण मान्यता दिली, काय प्रस्तावांना मान्यता देतोय, ते किती दिवसात करणार. म्हणजे मी सदस्यांना सांगू इच्छितो की संबंधित ज्या ज्या ठिकाणी स्मशानभूमी किंवा त्या रस्त्याचं नुकसान झालेलं आहे तो प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. शासन त्या प्रस्तावाला मान्यता देईल आणि शासन मान्यता देईल तोपर्यंत जिल्हा स्तरावरून पण आपण ज्या ज्या स्मशानभूमीची तातडीची दुरुस्ती आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण तातडीची दुरुस्ती करून घेऊ. आता दुसरा विषय प्रश्न विचारला की किती ठिकाणी ग्रामीण भागामध्ये विद्युत दाहिनी आहे. मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये विद्युत दाहिनी चा माहिती मला नाही आता इथं, परंतु माझ्या माहितीप्रमाणे तर आता विद्युत दाहिनी कुठं नाही, त्यामुळे त्याचे काही प्रश्न उपलब्ध होतील का मोठ्या ग्रामपंचायती. माझ्या माहितीप्रमाणे जर आता माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यामध्ये विद्युत दाहिनी ग्रामीण भागामध्ये अजून कुठं विद्युत दाहिनी नाही आहे. त्यामुळे त्याचे काय प्रश्न नवीन युद्धामुळे काय प्रश्न निर्माण होतील का हा विषय आहे. पण विद्युत दाहिनी जर असेल तरी त्याच्यासाठी ज्या उपाययोजना करायला लागतील ती शासन करेल. आणि नजीकच्या काळात आता दुसरा विषय सांगितला की स्मशानभूमी नदीकाठच्या स्मशानभूमी आहेत, त्या ठिकाणी रस्त्याचे मोठे प्रश्न निर्माण होतात. त्या ठिकाणी किमान 1 किलोमीटर काँक्रीटचा रस्ता करणार का या संदर्भात शासनाचं धोरण स्पष्ट आहे की ज्या ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहे त्या त्या ठिकाणचे रस्ते काँक्रिटीकरण करण्यासंदर्भात शासनाची भूमिका प्राधान्यक्रमाची सातत्याने असते. याही संदर्भात शासन कारवाई करेल. सभापती महोदय, मंत्र्यांनी माझ्या तालुक्याचा उल्लेख समृद्ध तालुका म्हणून उल्लेख केला, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आता खरं तर थोडीशी विसंगती आहे किंवा मला थोडं कमी समजलं असेल. एका बाजूला कमिटी स्थापन केली आहे कलेक्टरच्या नेतृत्वाखाली आणि दुसऱ्या बाजूला NOC पण घ्यायची आहे आणि गावं तर आकडेवारी निश्चित आहे की 178 गावांना किंवा त्या ठिकाणी स्मशानभूमी नाही. त्यामुळे कमिटी पण स्थापन झाली आहे, NOC पण घ्यायची आहे. ठीक आहे, ह्याचा सगळ्याचा मेळ घालता ह्याच्या खोलात न जाता मला शासन हे उत्तर देईल का की किती दिवसात ह्याच्यावरती आपण निर्णयापर्यंत पोचू. जे तंटा असलेले प्रश्न आहेत, अडचणी असलेले प्रश्न आहेत, न्यायप्रविष्ट प्रश्न आहेत, ह्याच्यावरती आपण कधीपर्यंत निष्कर्षाला पोचू, ह्याला एक टाइम बाउंड आहे का. धन्यवाद. सन्माननीय सदस्यांना मी सांगितलं की माळशिरस सारखा समृद्ध तालुका राजकीयदृष्ट्या पण समृद्ध आहे असं माझं मत आहे. सामाजिकदृष्ट्या समृद्ध असेल, विकासाच्या दृष्टीने काही गावाला पाणी नाही पोचलं अजून, पण काही गावांना त्या ठिकाणी, पण त्याही तालुक्यामध्ये स्मशानभूमीचा विषय आज अखेर 10 गावाचा शिल्लक आहे. विषय या दृष्टीने तो विषय महत्त्वाचा आहे की आपण समिती स्थापन केलेली आहे. समिती ही राज्यस्तरीय समिती आहे, जिल्हाधिकारी स्तरावरची समिती नाही आहे, ही राज्यस्तरीय समिती आहे. या समितीमध्ये ज्या ज्या अडचणी आहेत, आत्ता सामाजिक अडचणी आहेत, प्रश्न आहेत, दहन देण्यासंदर्भातले असतील, रस्त्याच्या असतील, स्मशानभूमी कशा पद्धतीची असावी या संदर्भातला अभ्यास असेल, या सगळा अभ्यास करण्यासंदर्भातली या ठिकाणी समिती स्थापन केलेली आहे. आणि या समितीचा रिपोर्ट लवकरात लवकर आला पाहिजे, कारण ही समिती माझ्याच अध्यक्षतेकडे आहे. त्यामुळे तातडीनं मिटिंग बैठका याच्या घेऊ, आपण त्याचा अभ्यासही करू आणि ही समिती निष्कर्षापर्यंत येईल आणि त्याच्यावर शासन कारवाई करेल. विषय राहिला की या जिल्ह्यातला जो विषय आहे, सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या 58 महसूल गावं आहेत विभागाकडे, त्या ठिकाणी जागेचे वाद आहेत. आता जागेचा वाद न्यायालयीन आहे, स्थानिक आहे, तक्रार आहे, या सगळ्या विषयासंदर्भात आता न्यायालयीन वाद कधी संपेल याचं आश्वासन सभागृहात देणं तर शक्य नाही आहे, परंतु लवकरात लवकर ह्या जागेचे प्रश्न सोडवून या स्मशानभूमीचा विषय लवकरात लवकर मार्गी लावता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न शासन करेल. विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर.